चला तर आपण यामध्ये 7व्या प्रश्नाकडे जाऊया। गोजीरवाणे प्रश्न वाचून घेऊया अगोदर। गोजीरवाणे या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून एका राज्याचे नाव तयार होते? प्रश्न वाचला। आता आपल्याला वेगवेगळे प्रश्न येत आहेत, बरोबर आहे की नाही? एकाच टाइपचे प्रश्न येतात का परीक्षेमध्ये? नाही, कोणतेही येऊ शकतात। त्यासाठी आपण तयार असायला हवं परीक्षेच्या दृष्टिकोनातून, बरोबर? आता शब्दामध्ये प्रश्न असे येऊ शकतात, शब्दामधील गावाची नाव, एखाद्या शहराचं नाव दिलेलं असतं किंवा राज्याचं नाव दिलेलं असतं। शब्द कोणताही दिलेला असू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला गुगली टाकण्यासाठी किंवा आपल्याला गोंधळ टाकण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की नका यामध्ये एखाद्या राज्याचं नाव शोधा किंवा एखाद्या पक्षाचं नाव शोधा। वेगवेगळे नाव शोधा राज्याचं, गावाचं किंवा शहराचं नाव किंवा एखाद्या पुस्तकाचं नाव किंवा एखाद्या घटकाचं नाव, आपल्याला नदीचं नाव एखाद्या ओळखायला जर सांगितलं तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे। त्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायला हवा। आता इथं प्रश्न दिलेला आहे, इथे एक शब्द दिलेला आहे। कोणता दिलेला आहे? गोजीरवाणे, बरोबर? आता गोजीरवाणे शब्द दिल्याच्या नंतर आपल्याला पुढील ओळ वाचावं लागतील किंवा पुढील प्रश्न व्यवस्थित वाचावा लागेल। या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून एका राज्याचे नाव तयार होते? आता आपल्याला राज्य माहित असायला हवे, बरोबर आहे की नाही? आता गोजीरवाणे, आता सरळ सरळ आपल्याला राज्याचं नाव शोधता येईल का? अजिबात नाही। त्यासाठी आपल्याला राज्य माहित असायला हवे आणि आपण ह्या शब्दाची अदलाबदल करून आपल्याला महाराष्ट्र जर नाव शोधायचं असेल तर महाराष्ट्र हा किती अक्षरी शब्द आहे? 5 अक्षरी, बरोबर? पण 5 अक्षरी शब्दामध्ये महाराष्ट्र म किंवा हे असे शब्द आहेत का? नाही, म्हणून महाराष्ट्र नसणार आहे। हिमाचल प्रदेश, राजस्थान, अजिबात हे शब्दच नाही तर आपण शोधणार आहोत का? किंवा वेळ घालायचा आहे का? आपल्याला वेळ अजिबात घालायचा नाही। त्यासाठी आपण ऑप्शन नुसार जाऊया, हो की नाही? आता ऑप्शन नुसार जर गेलं नंतर 1, 2, 5, आता याच्यामध्ये उत्तरामध्ये एखाद्या राज्याचं नाव आहे तर आपल्याला असं तर शोधता येणार, कारण आपण काय झालेलो आहोत, गोंधळात पडलेलो आहोत किंवा आपल्याला एवढा वेळ नाहीये। पेपरमध्ये एवढा वेळ आहे का? नाही। आपल्याला राज्य तर सगळेच माहिती आहे, बरोबर आहे की नाही? आपल्याला एखाद्या राज्याचं जर नाव घेतलं, एखादं राज्य जर आपल्या डोळ्यासमोर आलं किंवा नाव आलं तर आपण ओळखू शकतो की हे राज्य आहे म्हणून, बरोबर आहे की नाही? त्यासाठी आपण हे प्रश्नामध्ये उत्तर दिलेले आहेत, ऑप्शन नुसार गेल्यास सोपं पडेल, बरोबर आहे की नाही? आता ऑप्शन मध्ये जर गेलं तर एक नंबरचा, हा दुसरा शब्द, 2 हा तिसरा शब्द, हा चौथा आणि हा 5वा, बरोबर आहे की नाही? 5 शब्द आहेत की नाही यामध्ये? आहे, ओके। आता 1 नंबरला इथे 1 दिलेला आहे। 1 नंबरला गो शब्द घेतला, 1 नंबर आहे म्हणून 1 नंबरला कोणता शब्द आहे? गो। 2 नंबरला कोणता आहे? जी, ओके। आणि 5 नंबरला कोणता आहे? ने। राज्याचं नाव तयार होत आहे का? नाही होतच नाही। त्यासाठी हा प्रश्न किंवा हे ऑप्शन कट होतं। हे ऑप्शन काय होतं? उत्तर नसल्यामुळे कट होतं। आता बघूया हे ऑप्शन बसतं का नाही, राज्याच्या याच्यामध्ये व्यवस्थित बसते का? 4 नंबरला कोणता आहे? ने। 4 नंबरला काय आहे? वा, ओके, वा शब्द। 3 नंबरला कोणता आहे? र, त्यासाठी आपण इथे र घेऊया। 5 नंबरला कोणता आहे? हा ने आहे, त्यासाठी आपण इथे ने घेऊया। वा, र, ने हे राज्य आहेत का? आपण वाचन केलेलं असतं, बरोबर की नाही? आपल्याला सर्व, आपण 8वीला आहोत, आपल्याला सर्व राज्याची ओळख, आपल्याला राज्याची नावे काय आहेत माहित आहेत। त्यासाठी वारणे हे राज्य आहे का? नाही, तर त्यासाठी हाही प्रश्न काय होतो? चुकीचा ठरतो। आता इथे दिलेला आहे। आता आपण 4थ्या नंबरला जाऊया, बरोबर आहे की नाही? आता इथे 4थ्या नंबरला गेल्याच्या नंतर गो हा 1 नंबरला आहे म्हणून इथे 1 नंबरचा शब्द कोणता आहे? गो, बरोबर। आणि 4थ्या नंबरचा शब्द कोणता आहे? वा, म्हणजे आपण इथे वा घेऊ, ओके। मग हा शब्द आपण जर वाचल्याच्या नंतर गोवा काय झाले? गोवा। तर गोवा हे राज्य आहे की नाही? आहे, त्यासाठी आपलं हे
उत्तर बरोबर असणार आहे. सापडले की नाही ऑप्शनने गेल्यामुळे? आपण इथे गोंधळून गेलो असतो ना, हा शब्द इथे जोडला असता, तो शब्द इथे जोडला असता, एकमेकांची गफलत झाली असती आणि आपला वेळ काय झाला असता, वाया गेला असता. त्यासाठी आपण या प्रश्नाच्या उत्तराने ऑप्शननुसार गेलेलो आहोत. त्यासाठी आपल्याला हे शोधायची, प्रत्येक प्रश्न शोधायची किंवा प्रत्येक उत्तर हे शोधायची गरज पडलेली नाही. एक दोन प्रश्न सोडवले किंवा एक दोन ऑप्शनवर गेलो की आपल्याला हे उत्तर मिळून जातं. बरोबर आहे की नाही? गेले की नाही उत्तर मिळून? तत्पूर्वी आपण इथेच थांबूया. उरलेले 2-3 प्रश्न हे आपण उद्याच्या क्लासमध्ये घेऊया. बरोबर? आपण